सोनाज लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि आज सकाळी लाडूबाईची तयारी पूर्ण झाल्यानंतर आमची आलिया भट गेली कॉलेजला आणि त्यानंतर दुपारून आपल्याला बोरन्हाणच्या प्रोग्रामला जायचं होतं. तर त्यांनी मस्त अशी सुंदर रांगोळी काढली, तुम्ही बघितली असेल मगाशी. आणि त्यानंतर इकडे छान अशी सजावट वगैरे केलेली होती. आणि आता 5वं बोरन्हाण होतं त्याचं. मितेश आहे तो, तर त्याचं 5वं बोरन्हाण होतं. आता याच्यानंतर काही त्याचं बोरन्हाण वगैरे होणार नाही आहे, तर हे शेवटचं होतं. आणि 1 ते 5 वर्षापर्यंत आपण करू शकतो, आपल्याला माहितीच आहे. तर त्यानिमित्ताने मी इकडे बायकांना बोलवलं होतं आणि छोटासा असा प्रोग्राम होता. लहान लेकरं पण आलेली होती आणि त्यांचं चाललं होतं. तर आता त्याला खेळायचं होतं त्याच्या मित्रांमध्ये आणि त्याला बसवलं होतं पाटावर, की पूजा झाल्याशिवाय इथनं उठायचं नाही आहे तू. आणि त्यानंतर मग इकडे त्याची मम्मा वगैरे आली आणि त्यांनी औक्षण वगैरे केलं. आम्ही सगळ्यांनी पण त्या ठिकाणी औक्षण केलं आणि बोरन्हाणचा कार्यक्रम पार पडला. तर या ठिकाणी ना बोरन्हाण वगैरे आपण म्हणजे नवीन असा हा जो बदल होतो ना वातावरणात, आता उन्हाळा वगैरे आपला सुरुवात होणार आहे, तर त्या वातावरणाशी मिळून जुळून घ्यायला पाहिजे लेकरांनी, किंवा त्या वातावरणाचा त्यांच्या आरोग्याला काही त्रास नको व्हायला, त्यासाठी कदाचित असतं ते. आणि जे सिजनेबल फळं वगैरे येतात ते त्या ठिकाणी म्हणजे खाल्ले जातात असं म्हणतात. तर या ठिकाणी बोरं, चॉकलेट, त्यानंतर उसाचे तुकडे, त्यानंतर छोटे छोटे बिस्किट आणि तिळीच्या रेवड्या वगैरे असं बरंच वेगवेगळ्या बऱ्याच जणी आता वेगवेगळ्या ह्याच्यात ठेवतात. यांनी पण असंच मांडून ठेवलं होतं. आणि ते नंतर मग मुरमुरे वगैरे असं एकत्र करून मग ते टाकलं जातं बाळाच्या डोक्यावरनं. आणि असं म्हणतात की ते केलं नाही की चांगलं असतं म्हणे, की वातावरणात साठी म्हणजे बदल जो होतो ना त्याचा त्यांना त्रास जाणवत नाही असं काहीतरी म्हणतात. तर या ठिकाणी आता सगळ्याजणी आम्ही औक्षण करून घेतो आणि त्यानंतर मग ते बोरन्हाणचा जो प्रोग्राम आहे तो पूर्ण होणार आहे. तर तुम्ही एन्जॉय करा आणि कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. पुढे काय तुम्ही सांगतेच तुम्हाला. तर या ठिकाणी आता मितेशचं बोरन्हाण झालेलं आहे. आणि प्रोग्राम कुठलाही असू द्या, मुलं जास्त एन्जॉय करतात आणि त्यांचं चाललं होतं चॉकलेट वगैरे वेचणं आणि बाकीच्या वस्तू त्यांना नको होत्या ते अजिबात घेत नव्हते. तर या ठिकाणी छान असं त्यांची मजा वगैरे चाललेली होती. आणि त्यानंतर मग मितेशला फक्त खेळायचं होतं मित्रांसोबत. आणि सगळे बोरन्हाणचा वगैरे कार्यक्रम झाला. आणि त्यानंतर मग मितेशच्या ज्या मम्मी त्यांनी हळदी कुंकू वगैरे दिलं सगळ्यांना आणि वाण दिलं. त्यानंतर त्यांनी थोडासा नाश्ता वगैरे पण हे केलेला होता. आणि मग त्या नाश्त्याचं वगैरे प्रोग्राम होता. मग ते वगैरे झालं आणि त्यानंतर मग मी घरी आले, कारण मला राजला वगैरे घ्यायला जायचं होतं. आणि बघा आपल्याला वाणमध्ये हे दिलेलं आहे त्यांनी, छान आहे वस्तू, यूजफुल आहे, आपण वापरू शकतो. तर डेली यूजमध्ये येणारी वस्तू आहे. आणि हा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आणि असेच व्हिडिओला